इथे आता आपण स्लीव रेडी करायला घेणार आहोत। अस्तर आहे, अस्तरच्या डबल आपल्याला स्लीवसाठी कापड लागणार आहे। तो खाली आहे, डबल फोल्ड कापड आहे खाली। आता त्या कापडाला आपल्याला सेंटरला कट देऊन घ्यायची आहे आणि 2-2 इंचावर मार्किंग करायची आहे। इथे 2-2 इंचावर मार्किंग करायची, सेंटरपासून आतमध्ये 2 इंच अशा 5 मार्किंग करायचे आहे 2-2 इंचावर। सेम खाली पण 5 मार्किंग करायचे 2-2 इंचावर। आता ज्या मार्किंग आहेत त्यांना कट द्यायचे किंवा जी मार्किंग केली आहे त्याला पकडून आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत। सगळ्यात आधी खालच्या प्लीट्स टाकून घेऊ। एकावर एक अशा 5 मार्किंगच्या ज्या प्लीट्स आहेत त्या ठेवून घ्यायच्या। व्यवस्थित एकावर एक क्लीन अशी प्लीट्स ठेवायची। बघू शकता इथे मी ज्या पद्धतीने ठेवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ठेवायची आहे आणि एक शिलाई द्यायची आहे। आता दुसऱ्या साईडच्या सुद्धा प्लीट्स आपल्याला ठेवून घ्यायचे आहे। फक्त खालच्या साईडच्या एकावर एक ठेवायच्या आहेत, वरच्या साईडला फक्त फिनिशिंगनी स्ट्रेट करून घ्यायचे आहे। इथे सुद्धा आता आपल्याला प्लीट्स ठेवल्यानंतर सेंटरला शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित प्लीट्स ठेवल्यानंतर इथे शिलाई देऊन घेऊ। सेंटर लॉक करायचं। आता वरती एक प्लीट्स ही अर्ध्या इंचाच्या अंतराने पिनअप करायची आहे, म्हणजे ती त्या ठिकाणावरून हलणार नाही। व्यवस्थित अर्ध्या इंचावर पिनअप करायची आहे। बघू शकता तुम्ही इथे मी ज्या पद्धतीने करत आहे त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे, म्हणजे तुमची स्लीव ही छान आणि फिनिशिंगने येईल। अर्ध्या इंचानी पिनअप करायचे आहे दोघं साईडच्या। आता त्यावर अस्तर ठेवून सेंटरला व्यवस्थित शिलाई द्यायची। उलट्याच कापडावर आपण अस्तर ठेवून शिलाई देऊन आता हे कट करत आहोत। इथे स्लीव ही वरचा पार्ट हा रेडी आहे। बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपला हा पार्ट रेडी झालेला आहे। चेक करायचं, मागे पुढे प्लीट्स असेल तर ती ॲडजस्ट करून घ्यायची। आता हा खालचा काट लावायचा आहे आपल्याला। काट घ्यायचा, त्यावर जी स्लीवची खालची बाजू आहे ती ठेवायची आणि शिलाई द्यायची पाव इंचावर। पाव इंचावर शिलाई द्यायची। काट इथे ओपन करायचा, दाब शिलाई द्यायची। फिनिशिंगमध्ये शिलाई द्यायची, जितकी तुम्ही फिनिशिंगमध्ये शिलाई देणार तुमचं फॅब्रिक, तुमचं ब्लाऊज तितकंच छान दिसेल। व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं। आता हा काट आपण कसा काढला, जितका काट आहे तितका कट करून घ्यायचा स्लीवसाठी। जी स्लीवची आपली बाही आपण जी रेडी केलेली असते त्यामध्ये जितका काट आहे तितकी बाही मायनस करून घ्यायची, कट करून घ्यायची आणि त्या मायनस केलेल्या बाहीवर हा काट अटॅच करायचा आणि तो काट मग आपल्याला जी स्लीव आहे त्याला अटॅच करायचा आहे। आता हा काट आपण स्लीवला अटॅच करूया।
सरळ स्लीव आहे त्यावर उलट्या साईडने काठ ठेवायचा आणि 1/2 इंच इतकी शिलाई देऊन घ्यायची। पाव इंचावर शिलाई द्यायची आहे आपल्याला व्यवस्थित। स्ट्रेट शिलाई द्यायची। आता ओपन करून एक दाब शिलाई सुद्धा द्यायची आहे। आता यावर आपण लेस लावून घेऊया। जिथे जॉईंट केलेला आहे त्यावर लेस लावायची म्हणजे स्लीवचा लुक खूप छान दिसतो। जिथे काठ आणि स्लीव या दोघांचा जॉईंट आहे त्यावर ही लेस लावायची। तुम्ही खाली काठावर सुद्धा लेस लावू शकता एंडिंगला, ते तुमच्यावर डिपेंड आहे आणि कस्टमरवर डिपेंड आहे त्याला कशी लेस हवी आहे लावून। ही बघा आपली लेस लावून झालेली आहे। आपण इथे बटन्स लावून स्लीवला रेडी करूया। ही डिझाइन नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।